संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघामध्ये 67.57% मतदान झाल्याने नेमकं कोणाचा विजय होईल हे जरी आता सांगता येत नसले तरी दोनच उमेदवारांमध्ये टफ फाईट झाली असे म्हणावं लागेल। काँग्रेसच्या प्रतिभाताई धानोरकर आणि बीजेपीचे सुधीरभाऊ मुनगंटीवार या दोघांतच टफ झालेली आहे। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 67.57% मतदान झाले। 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6च्या वेळेस घेण्यात आलेल्या निवडणुकीसाठी 67.57% मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। विशेष म्हणजे गत आठवड्यापासून जिल्ह्यात उन्हाचा तडाखा 42-43 अंशावर असताना सुद्धा मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मतदारांचे कर्तव्य पार पाडले। त्यामुळेच 2019च्या तुलनेत 2024च्या निवडणुकीत 3% वाढ झाली आहे। शुक्रवारी झालेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजुरा विधानसभा मतदारसंघात 70.9%, चंद्रपूरमध्ये 98.43, बल्लारपूर 68.36, वरोरा 67.73%, वणी 73.24% तर आर्णी विधानसभा मतदारसंघात 69.52% मतदान झाले। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18,37,906 मतदार आहेत। यात 9,45,736 पुरुष मतदार तर 8,92,122 स्त्री मतदार आहेत। 48 इतर मतदार आहे। यापैकी 6,58,400 पुरुष मतदारांनी म्हणजे 69.62% तर 5,83,541 स्त्री मतदारांनी म्हणजे 65.41% तर इतर 11 नागरिकांनी म्हणजे 22.92% असे 12,41,952% मतदारांनी मतदान केल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे। या मतदारसंघामध्ये आता दुहेरी लढत स्पष्ट दिसू लागली आहे। वंचित आघाडीचे बेले हे किती मत घेतात यावर जरी भविष्य लोक सांगत असले तरी मागच्या निवडणुकीपेक्षा बेले कमी मतं घेतील असा लोकांचा कयास आहे। त्यामुळे ही दुहेरीच लढत म्हणावी लागेल। ग्रामीण भागामध्ये सध्या स्थितीमध्ये लोक पंजा येतील असे म्हणत आहे, तर शहरी मतदार म्हणतात की बीजेपीचे सुधीरभाऊ मुनगंटीवारच येईल। आता कोण येते हे आपल्याला जूनमध्येच समजेल। तूर्त या मतदारसंघामध्ये चुरस अत्यंत वाढली आहे।